हाय, 7 कॉन्टिनेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ही कथा सुचण्याचं माझं कारण म्हणल्यावर मी इंटरनेटवर एका व्यक्तीचं वाक्य ऐकलं की जगाच्या एका पाठीवर एक व्यक्ती निर्णय घेतो, त्याचा परिणाम हा जगाच्या दुसऱ्या पाठीवर होतो. मी ह्या वाक्याला खूपच इन्स्पायर झालो. मग मी याचं ठरवलं याची कथा लिहिण्याची आणि कथा करून शॉर्ट फिल्म तयार करण्याची. मग त्या हिशोबाने आपण पाहायला गेलं तर राग ही समाजामध्ये घडणारी एक विचित्र भावना आहे. विचित्र नाही म्हणता येणार, पण एक ती भावना आहे की समाजामध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. त्या हिशोबाने या गोष्टीला प्रेरणा घेऊन मी त्याची शॉर्ट फिल्म तयार केली. अडथळा ह्या चित्रपटाची सुरुवात करताना अडथळा म्हणला तर ऍक्टर लोकांची मला डेट्स मॅनेज करणं, लोकेशनची परमिशन घेणं, याच्यासाठी पैसे गोळा करणं सगळ्यात महत्वाचं. ह्या गोष्टी मॅनेज करायला मला प्रॉब्लेम आला, पण ह्या गोष्टी एकदाची जेव्हा मॅनेज झाले तेव्हा मी याची शूटिंग सुरू केली. ह्या चित्रपटाला मनुष्यबळ म्हणायला गेलं तर गुरु हे सगळेजण माझे मित्रच आहेत, ज्यांनी प्रत्येक एक डिपार्टमेंट सांभाळलं. आणि हे जे इक्विपमेंट मी काही रेंटवर उपलब्ध केले आणि जे शक्य असेल ते मित्रांकडून मागून घेतले आणि अशा प्रकारे मेहनत घेऊन मी शॉर्ट फिल्म पूर्ण केली. हे चित्रपट पूर्ण करताना आव्हानाला तोंड द्यावं लागलं मला. काही मुलांनी चित्रपटातून घेतलेले महागात त्यांना चांगली अजून मूवीची ऑफर आली, त्यामुळे महागारी घेतली काही जणांनी. बस हा अडथळा मला जास्त करून आव्हानात्मक वाटला. बस त्याच्या व्यतिरिक्त मला कोणतंही आव्हान वाटलं नाही. मला असं वाटतं की मी ज्या प्रकारे हा सिनेमा लिहिलाय आणि मी इमॅजिन केलं होतं की हा सिनेमा मी कशा प्रकारे शूट करेल, तर म्हणता येईल की तशाच पद्धतीने हा सिनेमा शूट झालाय आणि 100% लोकांपर्यंत गेलाय जातोय. मला असं वाटतं की हा सिनेमा ज्याला खरंच सिनेमाची समज आहे अशा व्यक्तीला हा सिनेमा समजेल. आणि मी काय असं पुढे जाऊन विचार नाही केला की हा सिनेमा मी कुठे देईल, कसा रिलीज करेल. मी काय एवढा पुढचा प्लॅनिंग केला नाही, पण पुढे जाऊन कुठून संधी आली, तिला प्लॅटफॉर्म मिळाला तर मी नक्की त्याचा विचार करेल. सध्याला याचं वितरण करण्याचा माझा असं काही प्लॅन नाहीये. माझा प्लॅन फक्त फेस्टिवल फिरणं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा नजरे घालून जाऊ देणं आहे. पुढे जाऊन पुढे संधी मिळाली मला, हा सिनेमा अजून एखादा प्लॅटफॉर्म मिळाला तर नक्कीच त्याचा विचार करेल. प्रेक्षकांनी हा सिनेमा ह्याच्यासाठी पाहावा की ही कथा युनिक आहे. अशी कथा कधी कुणी लिहिली नाहीये आणि मांडलीही नाहीये. तर एक वेगळापण, एक स्टोरीमध्ये वेगळापण पाहण्यासाठी हा सिनेमा लोकांनी नक्कीच पाहावा. ज्या कोणाला हा सिने क्षेत्रात पदार्पण करायचं, शॉर्ट फिल्म बनवायची, त्यांनी नक्की बनवावा. चांगली स्टोरी लिहावा, योग्य ते नियोजन करावा, परफेक्ट नियोजन करावा आणि शूट करावा. शुभेच्छा आहे माझ्या. फिल्म फेस्टिवल यांनी रसातळात असलेल्या कलाकारांना एक संधी दिली, त्यामुळं त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांनी असे स्टेज नवीन कलाकारांना उपलब्ध करून दिले, त्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू.